बस मला तरी आणखी काय हवंय दुसरं. हे कला कला बस बस बस. काय हे नवीन कला जन्माला आली तुमच्यामुळे. माझ्यातला वाईटपणा समजून घेतलात आयुष्यभर. कुणी कसंही वागलं तरी तुम्ही तुमची चांगली नियत सोडली नाहीत कधी. तुमच्या शब्दांनी नाही, तुमच्या चांगल्या वागण्याने मला बदलले. तुम्ही नुसतेच कुणी बोलला नाही, करत राहिला. तुम्ही फक्त माझा नवरा नाही, असे असे गुरुपणा. पण बघा ना, या शिष्येला शिकायला एवढा वेळ लागला. देर से आए दुरुस्त आहे असं समजूया. चला आत्ता खरा संसार सुरू झालाय आपला असं वाटतंय मला. अगं त्याने आता ती इन्व्हेस्टमेंटची कागदपत्र मागितलीत माझ्याकडे. कशासाठी हवी आहेत त्याला? रिटर्न साठी दाखवायला लागतील ना सीएला ती. जानू मला वाटतं त्याला संशय आलेला आहे. आपण एक काम करूया का, खरं सांगून टाकूया का पिंट्याला? बाबा मी पण तोच विचार करते. तू बोलतेस का मी बोलू? मी बोलते बाबा त्याच्याशी. ठीक आहे तू बोलून घे. तुझं बोलणं झालं की मला सांग, मग मी बोलतो. काय फुकटच्या क्रेडिटचं ओझं वाटायला लागलेलं आहे मला. बाबा काळजी नका करू, मी बोलते त्याच्याशी. हो बोला बोला. नाही काही हरकत नाही, बोला ना. हो नाही आमचं असं काही नाहीये. मुलगा मुलगी काही चालेल. हो मी माझ्या बायकोशी बोललोय. अहो नाही तिला सुद्धा खूप आवडेल खरं तर संस्थेत यायला, पण ना नंतर तिला खूप सुट्ट्या लागणार आहेत, त्यामुळे ती आत्ता काही सुट्ट्या घेत नाहीये. होय चालेल, मला तुम्ही कळवा मग. हो बरं, ह्या सगळ्या प्रोसिजरला किती वेळ लागेल? अच्छा 15-20 दिवस. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. नाही नाही सगळं प्रोसिजर प्रमाणेच होऊ देत, काही घाई नाहीये. ओके थँक्यू सो मच. थँक्यू सर. या थँक्यू. बोला कसलं एवढं अर्जंट काम? मी तुला काहीतरी सांगणार आहे आणि तू ते ऐकणार आहेस. हो ऐकणारच आहे, म्हणून चालू. सांग ना. या मी ना तुला एक गंमत सांगणार. गंमत? नाही म्हणजे गंमत असं नाही, कदाचित तू चिडूही शकशील, पण तू चिडणार नाहीयेस. मी चिडणार तुझ्यावर अशा अवस्था नाही तायडा, सांग तर. आणि विचार सुद्धा बदलणार नाहीयेस. हा कसला विचार? घराचा. सांगणार आहेस का आधी? नाही तू आधी मला वचन दे बघू. तायडा दे ना. खरं बाई दिलं. तुला माझी शपथ आहे. त्याची काही गरज आहे का तायडा? मला आहे. बरं बाई सांग आता. आय एम सॉरी, पण मी खोटं बोलले तुझ्याशी. खोटं? हा म्हणजे मी आणि माझ्यामुळे बाबा. तायडा तू सांगणार आहेस का काय झालंय ते? ऐक ना, बाबांची कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाहीये. म्हणजे बेबी त्या जान्हवी आली नाही का रे? तिचा काही फोन आला?
हो फोन आला होता, ती पिंट्याला भेटणार आहे आणि उशीर होणार आहे तिला यायला. यार काय झालं? काय नाही, गुड न्यूज आहे. कसली? आधी जान्हवीला सांगतो. अरे पण जान्हवीला येऊ दे, तिला सांगतो, मग तुम्हाला सगळ्यांना सांगेन. हॅलो. मला ना संशय आलाच होता. राग नाही ना, नाही रागवू शकत तुझ्यावर आणि बाबांवर. चांगलंच आहे की. यार आपण हे नको करायला. ए तू यार नाही, म्हणजे तू यार नको ना म्हणू. तायडा प्लीज, आपण हे नको करायला. प्लीज प्लीज प्लीज. आता काय झालं आता? तायडा तुझ्या पैशांवर मी माझं घर घेणं मला नाही पटत. वा रे वा, म्हणजे बाबांचे पैसे चालतात तुला आणि मोठ्या बहिणीचे नाही, होय? अगं तसं नाही, पण तुझं लग्न झालंय ना आता. मग लग्न झालं म्हणून आपलं नातं संपलंय? तर तसं नाही ग, पण मी भाऊ आहे की नाही तुझा. भावाने बहिणीला द्यायचं असतं, सतत तिच्याकडून घ्यायचं नसतं. तू लहान आहेस की नाही माझ्यापेक्षा? मग तू माझ्याकडनं घ्यायचंस आणि मला काय द्यायचंस माहितीये? खूप सारं प्रेम. हे असं बोलून मला गुंडाळू नकोस प्लीज. अरे गुंडाळत नाहीये, मी खरंच सांगतेय. आणि तू मला आता प्रॉमिस केलंयस. मला खूप ओझं वाटेल. बरं, मग तू हळूहळू माझे पैसे परत कर मला. तू पैसे परत घेणार नाही हे माहित नाहीये का मला? ओके, आपण एक काम करूया. दर महिन्याला 100 रुपये देत जा तू मला. मस्करी करतेस माझी? सिरियसली सांगते. अगं पण मला एक गोष्ट कळत नाही, एवढी घाई काय? अजून 2-3 वर्षांनी मी माझ्या पैशांनी घेऊ शकेन ना माझं घर. हो, पण आणखी 4 वर्षांनी बाबांचं वयही वाढलं असेल ना पिंट्या. आणि आईचा उत्साह तो सुद्धा तसाच राहायला हवा की नाही? अरे पैशाचं काय, तो जसा मिळवता येतो तसा परतही करता येतो. पण आता सगळ्यांच्या मनाची तयारी झाल्यावर फक्त मी तुला पैसे दिलेत म्हणून जर हा निर्णय बदलणार असशील ना, तर मग तू घे तुझा निर्णय. पण मग मी सुद्धा माझ्यापुरती एक निर्णय घेऊन टाकेन. मग मी किंवा तुझी भाची आम्ही नाही येणार तुझ्या घरी. हे यार काय चाललंय तुझं? तू पुन्हा यार नको म्हणूस मला. तू पण ना तायडा. बर ठीक आहे, घेतो मी पैसे, पण मी हे सगळे पैसे तुला परत कर. तू सांगितलं तसं 100 रुपये देऊन नाही. सुनीता आणि मी खूप मेहनत कर आणि हे सगळे पैसे लवकरात लवकर तुला परत कर. आधी लोन परत करायचं आणि मग माझे पैसे. का? अरे उगाच इंटरेस्ट कशाला भरत बसशील तू? आणि मी काही तुझ्याकडनं इंटरेस्ट घेणार नाही. ठीक आहे, पण तायडा त्याच्या पुढे मला विचारल्याशिवाय तू असं काही करणार नाही. ओके, नाही करणार. थँक्यू. आणि भाऊजींना पण सांग. चल मी बाबांना फोन करते. नाही, तू नाही बाबांना फोन करायचा. म्हणजे ना, थांब ना, सांगतो मी, सांगतोच आता त्यांना. नाही हा पिंट्या, मला माहिती तू काय करणार आहेस. थांब ना, जरा गंमत करूया ना. चला निघूया का? चला चला, गाडीपर्यंत सोडतो. अयो बाबा. पिंट्या ये बस, मी पाणी आणतो. हा तुझ्या. नाही बाबा, मी काय म्हणतोय, ती डॉक्युमेंट शोधून ठेवली असतील ना तुम्ही, ती द्या जरा. डॉक्युमेंट्स? अहो बोलणं झालेलं ना आपलं, सीए ला दाखवायला. हा ते हे. हा तीच डॉक्युमेंट्स, ती उद्या लागणार आहेत. उद्या? हा. मग ताईशी तुझं काही बोलणं झालंय का? कशाबद्दल? अरे
ते हेच म्हणजे बाबा, काय ते आपण नंतर बोलूया ना. आधी डॉक्युमेंट सांगा ना कुठे आहे. डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स नाहीयेत घरात नाहीयेत. घरात नाहीयेत? नाहीयेत. मग कुठे आहेत? कुठे आहेत? ताईकडे आहेत. बाबा ताईकडे कशाला दिली? अरे ते ही याच्यामध्ये कशात आपलं लॉकर मध्ये ठेवते ना ती. लॉकर मध्ये ठेवलेत तिने. ती आपण नंतर मागवू. चौकशी लॉकर मध्ये ठेवली हो हो हो. कधी ठेवले काही आठवत? काय? डॉक्युमेंट. हा डॉक्युमेंट्स लॉकर मध्ये कधी जानूच्या लग्नाच्या नंतर का बरीच वर्ष आहे तिच्याच लॉकर मध्ये ठेवलेली आहेत. बरं मग मागवून घेता का? काय? हा डॉक्युमेंट्स. कधी? बाबा उद्या लागणार आहेत मला. उद्या लागणार पण आता उशीर झाला. आता का मी उद्या फोन करतो ना ती. नाही नाही बाबा आत्ता फोन करून घ्या. महत्वाचं काम आहे ते. उगाच तू सीए खोळंबेल. आत्ता फोन करू? हो हो. बर तू जरा फ्रेश होऊन घे. मी फोन कर. मी होतो बाबा पण आधी तुम्ही फोन करा. मी तुला थोडा चहा आणतो. बाबा चहा झालाय माझा येताना. कंपनीत घेतला मी. तुम्ही फोन करा ताईला. बॅटरी डाऊन आहे. मी चार्जिंगला लावतो. बाबा माझ्या फोनवर न करू ना. एवढं काय ताईलाच फोन करायचंय. ताई लागला. हॅलो जानू. अगं मी बाबा बोलतोय. हा बाबा. अगं तो पिंट्या घरी आला ऑफिस मधून. हा मग? अगं मग काय झालं बाबा? अगं तो ते काय डॉक्युमेंट्स मागतोय. डॉक्युमेंट्स कसले? अगं कसले काय? माझ्या इन्व्हेस्टमेंटचे. तुझ्याकडे नाही आहेत का? तुझ्या लॉकर मध्ये बऱ्याच वर्षापासून असलेली माझी डॉक्युमेंट्स. अगं हसतेस काय तू? अगं ती डॉक्युमेंट्स कशी म्हणजे कधी देणार होता आपण त्याला दाखवायचीच नाही का सीएला? बाबा ऐका. हा त्याला माहितीये काय? मी त्याच्याशी बोललीये. सगळं सांगितलंय त्याला. तो ना शाळा मस्करी करतोय तुमची. बाबा तो हो म्हणालाय. त्याला समजावलंय मी. वा. अगं गधडे मग हे आधी कळवायचं नाहीस का मला? अहो तो नको म्हणाला होता. अच्छा असं आहे होय. बर आता तुम्ही दोघं बघून घ्या बरं का काय ते. ठेवच. मला बघू दे जरा ह्याच्याकडे. अरे गधड्या. तुला तुझा म्हातारा बापच मिळाला का मस्करी करायला? बाबा मस्करी कसली ऍक्टिंग करत होता तुम्ही? कुठे ठेवलेत ते कागद? मला वाटतं लॉकर मध्ये ठेवलेत म्हणे. माझं बीपी शूट व्हायची वेळ आली इकडे. तिने सांगितलं होतं रे. मग मी काय करणार? मी कसं बोलणार? तिने सांगितलेलं ऐकता कशाला मग तुम्ही असं? तू नाही ऐकत? मी पण हो भेटली मला. सांगितलं सगळं. पण मी तिला म्हटलंय बाबा तुझे पैसे लवकरात लवकर परत करेन. म्हणजे काय? करायचेच आपण. हो बाबा. म्हणजे मला ते ओझच नको. मी तिला सांगितलंय मी डबल शिफ्ट करेन. एक्स्ट्रा वेळ काम करेन. जास्तीचे कॉल्स घेईन. पण तिचे सगळे पैसे बाबा लवकरात लवकर परत करून टाक. पिंट्या बाबा खूप खूप अभिमान वाटतोय बाळा आज तुझा मला. अभिमानाने ताट केलीस तू आज माझी मान. तुला जन्माला घातल्याचा, तुला वाढवल्याचा खूप अभिमान वाटतोय मला. सुखी हो पुरा. हे बहिणी श्रीकडे गुड न्यूज आहे. हो कसली? ते माहित नाही. जान्हवी आली की सांगतो म्हणाला. पण मग ती आली की कधीच? हो पण मग आता सांगेल ना तो.
कशाबद्दल आहे ते नाही सांगितलं त्यांनी. शी बाबा, बरं मी आईना सूप देऊन येते. नेमके भाऊजी आणि शरी गेलेत शॉपिंगला बाळासाठी. अगं ते नाही माहिती. बरं मी सूप देऊन येते आणि इंदीला पण घेऊनच येते. जान्हवी, आज मी आश्रमात गेलो होतो. मग तिकडे एक गोड छान छोटीशी मुलगी आली. या मुलगी बघून आलो तिला. तू मला का नाही सांगितलंस मग? जान्हवी, तुला ते खूप लांब पडलं असतं, पण मी तिचा फोटो आणलाय. दाखव. अय्या, केवढी असेल रे ही? 1.5-2 महिन्याची असेल. एवढ्या लहान बाळाला कसं सोडू शकतात रे आई बाबा? आपण हिला लवकर घरी आणूया श्री. आणायचं प्रोसिजर चालू आहे. मला असं वाटतं की आपलं बाळ बहुतेक थोडं आधी येईल. हिचं नाव काय ठेवूया? एवढा पुढचा विचार नाही केलाय मी अजून. मला खूप छान वाटतंय श्री. मला पण. आणि तुला गंमत माहितीये, मी जेव्हा तिला बघायला तिकडे गेलो ना, तेव्हा ती चक्क माझ्याकडे बघून हसली. म्हणजे ते एवढंसं पिलू तर माझ्याकडे बघून हसत होतं ग. त्या बोळक्यातून तिचं ते असं गोड हसणं इतकं छान वाटत होतं ना. तिथल्या मॅडम तर मला म्हणाल्या की ही मुलगी संस्थेत आल्यापासून आज पहिल्यांदा हसलीये म्हणे. काय सांगतोय श्री? हो. म्हणजे ऑनेस्टली माझा या गोष्टींवर फार विश्वास नाहीये, पण समोर मला असं उगाच वाटलं की तिची आणि माझी काही ओळख आहे की काय. म्हणजे ते एवढंस गोड बाळ माझ्याकडे बघून हसतंय. मला ना असं खूप बाप झाल्यासारखं वाटलं माहितीये. म्हणजे काय मनात आलं असेल त्या बाळाच्या, काय विचार केला असेल, का हसावंच वाटलं असेल बरं. मला ते हसू ना विसरताच येत नाही. श्री, आपण लवकरात लवकर आणूया तिला घरी आता. आणायचं, नक्की आणायचं. पण दुसऱ्या कोणी नेलं तर तोपर्यंत शक्यच नाही. आपल्याचकडे येईल. म्हणजे तसं बोलणं झालंय ना तुझं? हो, मी सांगून आलोय त्यांना. तू घरी सांगितलंस? मला सगळ्यात आधी तुला सांगायचं होतं. थँक्यू श्री. आपण 2 बाळांचे आई बाबा होणार आहोत. म्हणजे आता आई बाबा होण्याचा आपला आनंद द्विगुणित होणार ना? चला, झालं ना आता बाई सगळं? हो, माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. खरे हो, मनावरचं ओझं उतरणं म्हणजे काय असतं ना, हे आत्ता पटतंय बाई मला. खरं बोलण्याचे खूप फायदे असतात नाही कला? खरे. नाही नाही, अगदी खरंय तुमचं. म्हणजे बघा ना, मी आता जानूशी जे काही बोलले ना, हेच जर तिला बाहेरून कुठून कळलं असतं तर गोखल्यांकडच्यांनी या जन्मात माझं तोंड पाहिलं नसतं. मी केलेल्या चुका मी स्वतःच्या तोंडाने कबूल केल्या ना, त्या सगळ्या लोकांनी मला इतक्या मोठ्या मनाने माफ केलंय ना. चुका कबूल करायला सुद्धा मोठं मन लागतं ना. लोक घेतात ग समजू. खरंय, अगदी खरंय तुमचं. चला बाई, आता ना घराचा ताबा अगदी पटकन मिळू देत आपल्याला, एवढीच प्रार्थना आहे. मिळेल मिळेल. अगो बाई, काय सांगतोयस काय श्री? म्हणजे ते बाळ ऍक्च्युली तुझ्याकडे बघून हसलं? पूर्वजन्मीचा काहीतरी ऋणानुबंध असणार. असं काही नसतं इंदुवहिनी. नसतं कसं? अहो, आपल्याला जेवढं माहितीये तेवढंच जग नसतं. ते अलीकडे पलीकडेही असतं. काय माहिती,
त्या बाळाचं श्रीशी काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असेल, कोण जाणे. अगं ते सगळं जाऊ दे. श्री बाळ घरी कधी येणार ते सांग. अगं लागेल त्याला, अजून थोडा वेळ लागेल. म्हणजे आणखीन एक मुलगी. आणखीन एक म्हणजे? आता तुम्हाला मुलगीच होणार ना. अशी आमची फक्त इच्छा आहे. हो, म्हणजे जान्हवीकडे बघून तरी असंच वाटतंय. हा, तसं झालं तर छानच होईल. हो ना, बहिणी बहिणी एकत्र वाढतील. वाव, आणि मुलगी आहे ना ते बरंच आहे. हो, मुलींना किती छान छान कपडे शिवता येतात. नटवता येतं. हो, पण आपण त्यांना नुसते नटूरला बनवायचं नाही. हा, नाही, हा मुळीच नाही. अभ्यासात सुद्धा खूप हुशार करायची तिला. आणि फाड फाड इंग्रजी बोलायला शिकवायचं आधीपासून. आपल्याकडनं दुजा भाव करायचा नाही. अगं हो, तो कसा होईल आपल्याकडून? बाळाचं तोंड बघितलं की त्याला आपण आपलंसं करू. हो, आणि बाळ बाळ असतं ना, आपलं काय परक काय. हो ना, आणि ती तर श्रीचीच मुलगी असणार. नाव काय ठेवायचं तिचं? आता पुस्तकं आणूया. कांताला पण विचारूया. छानसं नाव ठेवूया. तृष्णा ठेवायचं का? म्हणजे कृष्णा आणि तृष्णा. नको ग, तृष्णा नको. छान पॉझिटिव्ह काहीतरी नाव ठेवूया. आपल्याला सुचेल ना काहीतरी. हो, सुचेल. गौरी. हो, गौरी छान आहे ग, पण कृष्णा बरोबर नाही जमत ते. कृष्णा बरोबर काय? आपण 2 बाळांचे आई बाबा होणार आहोत. म्हणजे आता आई बाबा होण्याचा आपला आनंद द्विगुणित होणार.